नमस्कार, उमंग 24 चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. संवाद स्वच्छंद सखीचा या सत्रामध्ये आज भेटणार आपल्या खास सखीला पूजाताई रडके यांनी. काय आहे पूजाताईंचे एक वैशिष्ट्य ते त्यांच्याकडनं जाणून घेऊया. तत्पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छिते की पूजाताई आपलं स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण करत अमरावतीच्या जिल्ह्यामध्ये दाल मिल त्यांनी सुरुवात केलेली आहे, ते पण स्वतःच्या भरोशावर, ज्यामध्ये फक्त आणि फक्त महिलाच वर्क करतात. एकही पुरुष त्या दाल मिलला नाही. तर अशा नारीला, अशा स्वाभिमानी नारीला आपण आज भेटणार आहोत. पूजाताई, तुमचं आमच्या स्टुडिओला खूप खूप स्वागत आहे. सर्वप्रथम आमच्या जे दर्शक आहेत त्यांना तुम्ही तुमचा छोटासा एक अल्पसा परिचय द्या. नमस्कार, माझं नाव पूजा नृत्योष रडके आहे आणि माझं माहेर हे अमरावतीच आहे. मी एक खेळाडू आहे आणि आता सुद्धा खेळते. मी मास्टर्स मध्ये ॲथलेटिक्स प्लेअर आहे. मी क्या बात आहे. शॉर्टपुट आणि 100 मीटर माझा इव्हेंट आहे आणि जॅव्हेलियन आता मी गोव्यालाही जाणार आहे नॅशनलसाठी. क्या बात आहे. अरे वा. आणि मला महिलांना नुसतं पर्सनली म्हणजे महिलांनाच उद्योग द्यायचा होता, उद्योगासाठी सुरुवात करायची होती, म्हणून मी हा उद्योग चालू केला. तशी मी MPSC ची स्टुडंट होती आणि मग सासरी सर्व उद्योग असल्यामुळे माझ्या सासूबाईंची शेवड्यांची मशीन होती आणि त्या ज्वेलरी, कॉस्मेटिक्स, साड्या वगैरेंचाही त्यांचा छोटासा एक गावामध्ये बिझनेस होता. कोरोना काळात माझ्या डोक्यात अशी आयडिया आली आणि मग मी या बिझनेसला सुरुवात केली. क्या बात आहे. म्हणजे ताई एक खेळाडू आहेत आणि खेळाडू असतानाच MPSC चे स्टुडंट. आपण आता MPSC चे स्टुडंट जर म्हटलं तर ते अभ्यासू ह्याचकडे आपला कल जातो, पण त्या नुसत्या अभ्यासूच नाही तर त्यांना खेळामध्ये देखील आवड आहे. त्यांना स्वतःच्या भरोशावर त्यांनी दाल मिल उभी केलेली आहे. अनेक महिलांना त्यामध्ये त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे आणि हे सगळं जे करत असताना सर्वसाधारण स्त्री करत नाही. प्रत्येक स्त्रीने आपली स्वतःमधली जर ओळख निर्माण केली आणि स्वतःमधली जर हिंमत बघितली आणि स्वतःमधल्या ज्या इच्छाशक्ती जर आपण जागवली तर नक्कीच आपण त्यामध्ये पुढे जाऊ शकतो. पूजाताई, कोण कोण आहे तुमच्या परिवारामध्ये? माझे सासरे आहे, माझी सासू आहे, मला एक मुलगा आहे, त्याचं नाव युग आहे आणि माझे मिस्टर. अच्छा, मग मला सांगा, तुमचा पूर्ण सगळा संपूर्ण परिवार तुम्हाला सपोर्ट करतो या सगळ्या गोष्टीकरिता? हो, सर्व सपोर्ट करतात मला. सुरुवातीला माझे सासरे नाही म्हणत होते, कारण त्यांना असं वाटलं की बा हे दालमिल म्हणत आहे आणि धूळ हिचं म्हणजे माझं जे होतं किंवा नुसतं खेळायचं आणि अभ्यास करायचा. आणि इकडे गेल्यावर मग त्यांनी म्हटलं की नाही करू शकणार. मग मी माझ्या मिस्टरांना म्हटले की बा नाही, माझी इच्छा आहे आणि मी तुम्हाला करून दाखवते म्हटलं. मला क्या बात आहे. मस्त. आणि मग मला त्यांनी सपोर्ट केला. मी त्यांना सांगितलं आणि माझे मिस्टर खूप चांगले आहेत, ते मला नेहमी सपोर्ट करतात. म्हणजे आपलं बॉन्डिंग खूप छान आहे. मी त्यांना सांगितलं, ते ऐकतात माझं की नाही तू करू शकतो, तुला विश्वास आहे ना तुझ्यावर, ते विचारतात. हो, मी करू शकते, करणार नाही. आणि मग मी करून दाखवलं. मी आज सुरुवातीला जेव्हा मी मशीन घेतली होती तेव्हा मी 60 क्विंटल गहू साफ केले होते एका दिवशी आणि आज मी 100 क्विंटलच्या वर पोहोचलेली आहे. म्हणजे एका दिवशी मी 100 क्विंटल गहू साफ करते. अच्छा, एका दिवशी. बापरे. क्या बात आहे. ताई, खूप आगळा वेगळा असं तुम्ही, म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये असं कसं काय सुचलं की दाल मिलच का, दुसरा का व्यवसाय नाही? आमचं गाव जे आहे ते पुनर्वसित झालेलं आहे, ते प्रकल्पामध्ये गेलेलं आहे. हातोरणा पुनर्वसन छोटंसं एक गाव आहे भातकुली तालुक्यामध्ये. आणि त्यामुळे कसं आम्हाला तालुक्याला जावं लागत होतं. आजूबाजूचे जे 10-12 जे खेडे आहेत त्यांना सुद्धा तालुक्याला, आणि आता जे आमचं पुनर्वसित झालेलं आहे ते एकदम सेंटरला आलेलं आहे. आणि मग कोरोना काळामध्ये मी ते युट्यूबवर बघायची, सर्व बिझनेस वगैरे असे बंद झालेले होते. मग माझ्या डोक्यात कल्पना आली की बा आपल्या घरी शेतही आहे आणि मग आपण जर दाल मिल चालू केली तर. ते विचार माझ्या मिस्टरांना सांगितले मी, माझे त्यांना पण पटले. आणि मग असं मी काही अनुभव वगैरे होता का तुम्हाला, म्हणजे दाल मिल मध्ये? युट्यूबवर बस मशिनरी बघायची. म्हणजे माझ्या सासूबाईंचा एक जोड बिझनेस तर त्याला आपण पण चालू करायचा आणि मग आणखी मोठा बिझनेस करू. आम्हाला 2 प्लॉट मिळालेले आहे, एक 4000 आहे, एक 2000 आहे. आणि 2000 मध्ये मी माझी पूर्ण मशिनरी टाकलेली आहे, म्हणजे गोडाऊनच केलेला आहे जिथे मी दाल मिल चालवते तिथे. मग दाल मिल म्हटल्यावर ठीक आहे, माझ्या मिस्टरांना पण पटलं ते की बा नाही करू शकते. आणि त्याचबरोबर मी तिखटाची मशीन घेतली, कांडप चालू केलं, हळद काढणं चालू केलं, स्वतःचं प्रोडक्शन चालू केलं. आणि माझी भविष्यात अशी इच्छा आहे की माझं ही दाल मिल जी आहे ती म्हणजे सर्वांसाठी अशी आदर्श ठरली पाहिजे, महिलांसाठी. नक्कीच. खरं तर आमच्या चॅनलला तुम्हाला इन्व्हाइट करण्याचं हेच एक कारण होतं की तुमच्या माध्यमातून इतर ज्या महिला आहेत ज्यांना खरंच काहीतरी करावं वाटतं,
त्या देखील प्रेरणा घेतील की सुरुवातीला अडचणी येतात, पण त्या अडचणींना जर का मात दिली ना, तर नक्कीच आपण आपलं विश्व निर्माण करू शकतो. ताईंना त्यांच्या जीवनसाथीची खूप खूप सहकार्य मिळालं. तसंच प्रत्येक जीवनसाथीने अशा पद्धतीने जर विचार केला ना, तर नक्कीच प्रत्येक महिला ही आपलं जे विश्व आहे ते गाठू शकेल. त्यांना जे करायचं आहे ते नक्कीच करू शकतील. फक्त विश्वासाची गरज आहे आणि त्या जीवनसाथीने त्यांच्यावर तो विश्वास जर दाखवला, तर नक्कीच त्या विश्व निर्माण करू शकतील. ताई मला एक विचारायचं होतं तुम्हाला, की जसं तुम्ही आता इतर महिलांना घेऊन जातात. आता महिलांचं कसं असते, की एका जागी आल्या की राग असते, रुसवे असते, भांडणं असते. असं काही होतं की मग तुमच्या इथं पण? नाही होत, कारण त्याचं कारण असं आहे की मी सर्वांना असं म्हणजे मी मालक आहे आणि तर मग माझ्याकडे कामाला येतात, मी या दृष्टीने त्यांच्याकडे बघत हम्म, नाही. हम्म. त्यांच्यासोबत मी काम करते, नुसतं मशीनच ऑपरेट करत नाही. त्यांना कट्ट उचलायलाही मदत करते, ते काट्यावर ठेवायलाही मदत करते आणि त्या जेवढा वेळ काम करतात तेवढाच वेळ मी त्यांच्या सोबत काम करते. छान. करून आम्ही काम करतो. छान. म्हणजे एक फक्त तुम्ही त्या मिलचे ओनर नाहीत, तर तुम्ही सुद्धा त्यांचे तिथले एम्प्लॉयी आहे आणि तिथले एम्प्लॉयी हे ओनर आहेत. अशा भावनेतून तुम्ही ते सगळे कामं करता आणि मला तरी असं वाटतं, की तुमच्या यशाच्या पाठीमागे हेच एक महत्त्वाचं कारण असावं, की तुम्ही सगळ्यांना घेऊन चालता. खूप छान ताई. ताई एक विचारायचं होतं तुम्हाला, की पुढील जे आता तुमचं विचार केला असेल, तुम्ही दाल मिल आहे किंवा आणखी काही तुम्हाला पुढे करायचं असेल, तसा कुठला तुम्ही विचार करून ठेवलेला आहे, की स्वप्न बघितलं आहे, की ते तुम्हाला करायचं? ही दालमिल जी आहे ती मला मोठी वाढवायची आहे आणखी. आणि एक असं आहे की माझे मिस्टर म्हणजे त्यांना आवड आहे शिक्षक व्हायची आवड होती त्यांची आणि त्यातून सुद्धा ट्युशन घेतात. सकाळी बँकेत आहे ते एक्सिसला आणि ट्युशन क्लासेस घेतात. तर त्यांच्यामुळे माझी इच्छा आहे की मी त्या मुलांना कसं छोटे मोठे त्यांचे कार्यक्रम करतच असते नेहमी. मी तुम्हाला पण न्यूज दिलेल्या हो, आहे हो, त्यांच्या. हो, हो. आणि त्याचबरोबर मी महिलांचे सुद्धा कार्यक्रम घेत राबवत असते. असता. बरोबर. आता महिला दिनाचं पण घेणार आहे मी गावात. हं, हं. आणि मी गावातली पहिलीच महिला आहे की जे गावात म्हणजे प्रथमच कार्यक्रम चालू केले. क्या त्यामुळे बात मला है. लोक सुद्धा खूप सपोर्ट करतात गावातले. त्यांना बरोबर, सुद्धा बरोबर. आवड निर्माण होते. उद्याला पण माझा कार्यक्रम आहे, मी व्याख्यान ठेवलेलं आहे आराध्या ठाकरेचं गावात शिवजयंती निमित्त. हं, हं, हं. माझं गाव हे आदर्श गाव म्हणून ओळखलं गेलं पाहिजे. म्हणजे माझ्या शिक्षणाचा आणि म्हणजे मी खेळाडू असल्याचा मला एक अभिमानही होईल आणि म्हणजे माझी ही इच्छा आहे की माझं कोणी पण असं म्हटलं की बा कुठे राहता तुम्ही, तिथे हातुर्णा पुनर्वसन आदर्श गाव आहे असा शब्द प्रत्येकाच्या तोंडातून निघाला खूप पाहिजे छान, गावासाठी. खूप छान. एवढे चांगले विचार प्रत्येक बाईने जर असा विचार केला ना, तर खरंच तिचं म्हणजे कसं असतं ताई, की एक जी महिला असते, ती महिला काय करते ना, की आपलं घर छान सजवते आणि त्याला छान म्हणजे त्याच्या भविष्याबद्दल चांगला विचार करते आणि समोर जाण्याचा प्रयत्न करते. पण तुम्ही फक्त घरापर्यंत मर्यादित न राहता गावापर्यंत आले आहेत आणि गाव पण आपलं स्वच्छ, सुंदर आणि आदर्श असलं पाहिजे, हा तुमचा विचार खरंच म्हणजे प्रत्येक महिलेने या विचाराची खरं तर काय म्हणू आपण त्याला, की शिकवण घ्यायला पाहिजे, की ही जी शिकवण आहे प्रत्येक महिलेने स्वतःमध्ये आत्मसात केली तर नक्कीच सगळ्यांचा विकास होईल. ताई आमच्या दर्शकांना काय सुचवू शकता का तुम्ही तुमच्या ह्याच्यातनं? हो, माझी इच्छा आहे की जी पण म्हणजे पुढील जी दालमिल कोणी सुरू करेल तर ती महिलाच असावी. अरे वाह! कारण महिला कुठल्याही क्षेत्रात मागे नाहीये आणि दालमिल जेव्हा माझ्या फॅक्टरीवर येतात लोक, तेव्हा अरे मी एखादे समजा एजंट काका वगैरे आले तर ते मला म्हणतात की बेटा मी तुझ्या काकूला नक्की घेऊन येईल बघायला. क्या बात ती है! महिला चालवते आणि खरंच आणतात ते लोक. म्हणजे मी महिला एकदम आवर्जून लोक माझ्याकडे बघायला येतात की बा कशी चालवते तू एवढी मोठी मशीन. जेव्हा माझ्या मॅडम आल्या माझ्यासोबत मास्टर्स गेम मध्ये आहे नंदाताई सोनवणे म्हणून, हो, त्या ओळखते मी त्यांना. माझ्याकडे आल्या त्या. तर त्यांना इतकं आश्चर्य वाटलं तू एवढी छोटीशी आणि ही मशीन एवढी मोठी कशी काय करते तू सगळं आणि खेळायला येते तुझ्या मुलाला स्कूलमध्ये पोहोचवते. त्यांना खूप आश्चर्य वाटलं आणि त्यांनी माझी खूप म्हणजे पाठीशी शाबासकीची थाप दिली माझ्या पाठीवर की मला खूप अभिमान आहे की तू माझ्यासोबत आजही खेळते छान. आणि म्हणजे तू स्वतःबद्दल म्हणजे तुझ्या फॅमिलीची जबाबदारी पार करून तुझ्या मुलाचं शिक्षण करून, बरोबर, सर्व बरोबर. घरातल्या जबाबदाऱ्या पूर्ण करून सुद्धा तू बिझनेस सुद्धा खरं तर सांभाळ. मला असं वाटतं ताई, की महिलांपेक्षा जी क्षमता आहे ना, ती इतर कुणामध्येच नाहीये. मल्टी टॅलेंटेड ही प्रत्येक महिला असते. फक्त स्वतःमधले गुण तिने ओळखायला पाहिजे आणि पुढाकार घ्यायला पाहिजे. नक्कीच प्रत्येक जणी यशस्वी होतील, असं मला वाटतं. आणि मला असं वाटतं, की तुमचा पण संदेश आमच्या महिलांपर्यंत तोच जात आहे, की प्रत्येक महिला ही सक्षम व्हायला पाहिजे. आम्ही या सत्रामध्ये खरं तर ताईंना यासाठीच आमंत्रित केलेलं आहे, की ज्या महिला खरंच काहीतरी करू इच्छितात, त्यांनी ताईशी संपर्क करावा. आणि ताई जर दाल मिल जर चालू करायची असेल तर नक्कीच माझ्या
चॅनलमध्ये मला जुळलेल्या जर काही महिला इंटरेस्टेड असतील तर मी नक्कीच त्यांना तुमच्याशी भेटून देण्याचा प्रयत्न करेन आणि आम्ही देखील तुमच्या दाल मिलला व्हिजिट करू आणि तुमची दाल मिल आम्ही आमच्या चॅनलला टाकू म्हणजे प्रत्येक महिला त्याला बघतील आणि पुरुषही बघतील. आणि तुम्ही जे आता आम्हाला जी मुलाखत दिली त्या मुलाखतीमध्ये आवर्जून बोललात तुमचे मिस्टर तुमच्या बरोबर आहेत. जर का जीवनसाथी बरोबर असेल, मी वारंवार तेच शब्द इथे बोलते, जर का आपला जीवनसाथी आपल्यावर पूर्ण विश्वास ठेवत असेल ना आणि आपल्याला हिंमत देत असेल तर नक्कीच प्रत्येक महिला पुढे जाऊ शकते. ताई, शेवटचा एक प्रश्न, आमच्या चॅनल बद्दल तुम्हाला काय वाटते सांगा जरा. तुमच्या चॅनल बद्दल मला एक सांगायचं आहे. तुम्ही म्हणजे तुमचे पण मी व्हिडिओ वगैरे खूप सारे कार्यक्रम बघितलेले आहे आणि बरेचशा कार्यक्रम मध्ये मी पण आलेली आहे. तुम्ही पण महिलांसाठी खूप छान काम करत आहे आणि आता जर तुम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे म्हणजे आता समजा मी 10 मार्च हे करत आहे, दालमिल चालवत आहे, तर हे लोकांना म्हणजे मी असं व्हिडिओ वगैरे काढले नाही, रील्स वगैरे नाही टाकलेले आहे, तर तुमच्या मार्फत मी 4 लोकांपर्यंत जाईल. असं तुम्ही जे महिलांसाठी हे जे कार्य करत आहेत की ज्यांच्या कलागुणांना वाव देण्याचं काम करत आहे, हे तुमचं काम खूप ग्रेट आहे. मला खूप आवडलं आणि तुमचे खूप खूप धन्यवाद की मला तुम्ही बोलावले आणि माझा जो सन्मान करणार आहे त्याच्यासाठी पण तुमचे खूप खूप आभार. सन्मान करण्यासारख्या आहात तुम्ही, कारण तुम्ही जे करत आहात ते इतर महिलांनी देखील त्याचं मार्गदर्शन घ्यायला पाहिजे, त्यांनी देखील त्यापासून प्रेरणा घ्यायला पाहिजे. त्याकरिताच आम्ही हे सगळा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेले आहे. सगळ्यांनी यायचंय. तुम्हाला 10 मार्चला अभियंता भवन येथे दुपारी 12 ते 5 ताईंसारख्या ज्या आपण सक्षम महिला आहे, ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे स्वतःच्या इच्छाशक्तीवर, अशा महिलांसाठी ते सत्कार आहे. 47 नगरसेविका ज्या निवडून आलेल्या आहे येत्या ज्या महानगरपालिकेची आता निवडणूक झाली त्यामध्ये 47 पूर्ण महानगरपालिकेतील नगरसेविकांचा तिथे सत्कार आहे. शिवाय 10 अशा संस्था आपण किंवा ग्रुप किंवा फाउंडेशन्स महिलांचे घेतलेले आहे, ज्या फक्त महिला चालवतात आणि महिलांसाठी काम करतात. तर अशा या कार्यक्रमाला तुम्ही नक्की या. आज आपण होतो पूजाताई रडके यांच्या बरोबर. अगदी आगळं वेगळं त्यांचा जो काय म्हणू आपण त्याला, आगळा वेगळा त्यांचा जो ठसा आहे समाजाप्रती, तर तो आपण बघितलेला आहे. त्यांचा आदर्श प्रत्येकीने घ्यावा आणि अशाच नवनवीन मुलाखती करिता आमच्यासोबत जोडलेल्याला तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.